नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इयत्ता 5वी माय मराठी पहिली कविता आपण शिकणार आहोत। याच्यामध्ये आपण ही कविता बोलणार आहोत आणि समजून घेणार कवी आपल्या मराठी भाषेविषयी काय बोलत आहे। माय मराठी तुझ्या पायी तन्मन धन मी वाहिले, तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगून राहिले। कवी म्हणतात माय मराठी तुझ्या पायी मी माझं तन म्हणजे शरीर, मन आणि धन म्हणजे पैसा तुझ्या चरणी मी वाहिले, तुझ्या नामी तुझ्या धामी अखंड रंगून राहिले म्हणजे तुझ्या नामाने आणि तुझ्या धामाच्या इथे मी अखंड रंगून राहिले। कष्टामधली तुझीच गोडी चाका याची मजा आई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई। तर कवी काय म्हणतात की कष्टामध्ये तुझीच गोडी आहे, जी कष्टामध्ये गोडी आहे ती मला चाकायची आहे आईसारखी। मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई, मला तुझी अंगाई ऐकायची आहे। तुझे झरे आणि तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा, हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा। कवी म्हणतात सर्व झरे आहेत पाण्याचे ते सर्व तुझे आहेत, पाखरे पण तुझे आहेत, वास तुझा जनलोक तुझा, सगळीकडे जो सुगंध येतोय तो तुझा आहे आणि सर्व जनलोकही तुझे आहेत। हवा हवासा वाटतो राग तुझा संतोष तुझा, मला तुझा राग हवा हवासा वाटतो आणि संतोषही तुझा मला हवा हवासा वाटतो। माय मराठी तुझ्या आणखी लोळण घेते बागडते, तसेच अलगत तव आभाळी भरारणे मजा आवडते। माय मराठी तुझ्या अंगी मला लोळणे आवडतं, तिथं बागडणे मला आवडतं, तसे अलगत तव आभाळी भरारणे आवडते। आभाळी भरारणे म्हणजे पक्षी कसे उडतात तसे मला उडायला तुझ्यासोबत आवडतं। तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटे असली शिकली मजला प्रीत तुझी। म्हणजे माय मराठी जशी चालते जशी बोलते ती जी रीत आहे ती मला दाखव, आणि जे ओठी ते पोटी म्हणजे जे आपल्या ओठांवर आहे तेच आपल्या पोटात आहे आणि जे पोटात आहे तेच आपल्या ओठांवर आहे हे मला शिकव। तुझ्यासाठी गुंफीत बसते मौन माला शब्दांची, अर्थ साजरा गंध लाजरा नवल परी पण रंगाची। मी तुझ्यासाठीच शब्दांची मौन माला म्हणजे आपण जसा हार विणतो एक एक फूल घेऊन तसे तसे शब्द मी विणते मराठीसाठी, त्यांना चांगला अर्थ चांगला गंध आणि नवलपरी रंगाची म्हणजे नवीन रंग येतील। माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी। म्हणजे मराठी तुझ्यासाठी मी वात होऊन जळते, क्षणाक्षणाने म्हणजे प्रत्येक वेळी कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी, आणि प्रत्येक क्षणी प्रत्येक कणी मी तुझ्या स्वरूपाला मिळते। कवितेचं नाव आहे संजीवनी मराठी। काय नाव आहे? संजीवनी मराठी। अशा प्रकारे माय मराठी ही कविता आपण समजून घेतलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।